वा 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 सची मस्त. हा मला लागते. एवढं करणार तू मोठं जड. पूजा केली. हा चला हा चला 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 हलकी काठी लावली तुझ्या. चला 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 चला. बाप रे बाप, सोयाबीन इथून आता सोंगणी झाली आणि हे पहा इथून तिथं सगळीकडं. काय कसाची सांग, याला काय नाव म्हणत्या, काय म्हणत्या का, काय झेंडू. झेंडू नाही, हे झेंडू असे काटेरी येतात का, काटेरी याच्यात. हे पूर्ण बिलायतीचं आहे बघा, इतकं बिलायती वाढलेलं आहे, इतकं भयानक. बापरे. आणि त्या मनाने सोयाबीन तर काही पदरी पडली नाही म्हणा, तर बिलायती बघा हे. आणि जवळजवळ आम्ही मी तर आता दोन दिवसापासून येऊ राहिलेली ते, पण काका जवळजवळ 4-5 दिवसापासून येऊ राहिलेले ते. आणि हे तिकडचं इथपर्यंत सर्व साफ केलेलं आहे, इथून आणि तिकडं पण. तर हे बाकीचं राहिलेलं आहे. आणि ही जमीन तशी वाट्यानेच दिलेली होती, वाटेकऱ्यांनी फक्त वाटा खाल्ला की नाही, ओघळ व्यवस्था खाल्ला, पण खरकट उचल काम करायला आला नाही तो. आणि हे हे आता एवढी आम्ही ही इकडं काढलेली आहे काही तर, आणि त्या साईडला पण काढून ठेवलेले ते. हे इथं वाळून गेलेलं ते, आता हे जाळावं लागणार आहे. आणि चला आता मी घेते करून, नाही तर काय होईल, नुसती बडबड करते. आणि वेळेनी तर मला नाही जमायचं बाई. या बाय लगेच तुकडा पडतो. असं का, तर इथून ही इतकीच बिलायती नाही आहे, ती पार शेवटपर्यंत रे बरं का, तिकडं म्हणजे अजून किती गाठायचं आहे ते. साची कशी करते दाखव, साची लय टुपू काम करते. साचीला काय आता थकल बघू. अच्छा, साचीने असा दणका दिला मुळावर. कधी बरंच काढलंय. बसूनही जमतं का काय एवढं हे करोस तर, जमतं ते. मग असं कमरेला मग लई दुखन. आता मी करते. बस एका टोल्याच निघत बाहेर, ते बस बाहेर काढून टाकायचं. ते सर गोळा कर फटाफट, हे गोळा करून टाक. तसं तर हे लई सोपं वाटतं बरं का, पण मी जाळे बनवले ना, इतकी जमीन निब्बर होती. अगं तसं नाही, फक्त हे बिलाईत काढून घे, बाकी हा बस संपलं. एवढं नुसतं धक्का लावायचा ना. हा नाही, हे तर लई सोपं असं भुसभुशीत आहे. हा बस असंच करायचं, फक्त बाजूला काढायचं. तुला काहीतरी दाखवायचं. साची घे घे फटाफट. हे नाही जमत भाऊ बिळ्याने, हा बिळ्याने तर काही जमत नाही. तसं मोठा काढावं लागेल. नुसतं बिलाईत काढायचं, ते बारीक बारीक काढायचं. मी मोठाले करून राहिले. हातमोजे आणायचे राहिले. हात मोजा आणू का मी? तर किती मोठं सगळ्याशी पिवळे फुलं. हे तर खरं म्हणजे काव्यमय दृष्टीने तर हे फुलं फार छान वाटत आहे, पण शेतीच्या दृष्टीने बिलकुल नाही. ती गेली हातमोजे आणायला गेली. दिवस पूर्ण मावळला. आज मला तुम्हाला दाखवायचं होतं की आमच्या इकडं सूर्यास्त कसा होतो, एकदम आकाशातल्या आकाशातच होतो. तर इतकं मस्त सूर्यास्त पॉईंट होईल. आणि आता हे इतकं एवढं केलेलं आहे ते बरंचसं थोडा भाग झालेला आहे. तर हा दुसरा गंज पडला आहे, तो पहिला गंज आणि ते मागची गंज. तर आता काका गोळा करून राहिले. आता उद्या दाताळं वगैरे घेऊन येतो, म्हणजे कसं व्यवस्थित काम होईल. तर हे पहा, हे टप्परे फुलं तर लय भारी दिसतात. पण आता हे तुम्हाला दाखवते, तिथला तो घोडा आहे ना, घोडा ते तिथपर्यंत करायचं आहे. अजून तर बरंच करायचं आहे. तर हे असं झालेलं आहे, जे मोकळं दिसतंय ना, हेच झालेलं आहे फक्त. The next day. काल इथपर्यंत काम झालं होतं आणि आज हे एवढं केलेलं आहे.
मला ते दाताळ आणायला डबल जावं लागलं. तर आईचा दुसरा दिवस आहे, काकांचा 8वा दिवस आहे, साचीचा आणि माझा 3रा दिवस आहे. तर आता हे कसं आहे, दीपावळीचे कामं पण चालू आहे, ते आवरायचं असतं. आणि अगदी संध्याकाळी म्हणजे ऊन कळल्यानंतर आम्ही येतो. तर आता हे चालू आहे असं काम. आणि साची आता हे सगळं दाताळ्याने ओढून घेते. काल खूप काटे घुसले होते म्हणून अक्काने आता हातमोजे घातले. घुसतंय ना तरी पण काटे तरी घुसतंय ते. त्याला आहे ना प्लॅस्टिकचा पाहिजे हातमोजे, हे नाही असे नाही चालायचे. या अशाने ते घुसतातच. प्लॅस्टिकचे हातमोजे पण मिळतात. तर हे दाताळीने अगदी सोपं काम झालंय. काल खूप हातात काटे गेले होते. तर आता चला मी घेते पण यांना लवकर. सूर्य कलायला लागला, इतकं भारी दिसत आहे आणि किती मोठा मोठा दिसू राहिलेला आहे. उन्हाळ्यामध्ये खूप छान दिसतं बरं का. पक्षी मस्त असे तारेवर बसलेले. पक्ष्यांचं असं आहे म्हणजे थवा आहे ना खूप जातो इथून संध्याकाळी. अजून आमचं बरंच काम राहिलेलं आहे. जास्त काढलंय. साची शाळेतून येते आणि मग काढायला येते. घरी एकटी राहते ना, मग त्याच्यामुळं तिला भीती वाटते म्हणून येते बरं का. हा झाला आमचा आजचा गंज आणि अजून भरपूर बाकी आहे. चला आता आजचा दिवस गेला, आता उद्या. The next day. आज काढल्या मी गोधड्या आणि काल 2 धुतल्या आणि आज एक मी काढू राहिलेली. ही गोधडी जर बघितली ना तर ही बिलकुल हलकी नाही. याच्यामध्ये 2 रग घातलेले. आता ही उस्तरू राहिली आहे. याला आणखीन अस्तर देऊन छान बनवायची, पण याच्यामध्ये बघा हे 2 रग आहे. आणि भिजल्यानंतर आणि ही भिजली का माझ्या वजनापेक्षा जास्त याचं वजन होतं. आणि ती गोधडी म्हणजे मग ह्या गोधड्या मी कधी कधी जर आता सोनं असलं तर मग करतो मदत आपटू लागायला, पण मग एकटी मी धुत असते. तर काल माझे 2 ब्लँकेट झाले आणि ह्या 2 गोधड्या. याशिवाय हे 2 ब्लँकेट झाले आणि त्यांना पुन्हा ऊन देऊ राहिले, कारण दुपारी 11 वाजता मी धुतले होते. आणि मग त्याच्या खालच्या कडाकडा आहे ना जरा थोड्याशा ओले आहे, त्याच्यामुळे ते पुन्हा त्यांना ऊन देऊ राहिले. आणि आता पुन्हा मी ही गोधडी भिजत घातली आणि इतकी जड आहे. आता ही एकटी मला धुवायची आहे. आणि आता ही मी अशी काय करणार आहे, ही अशी घासायची म्हणजे हा जो कडेचा भाग असतो हेच जास्त खराब होतात. आणि हे कसं आहे पांढरा अस्तर आहे. मग हे पांढऱ्या अस्तराला मी काय करणार आहे, हे जे ब्रश असतं त्या ब्रशनी, कपड्यांचा ब्रश असतो त्या ब्रशनी मी हे घासून काढणार आहे अशी पसरून देऊन. आणि नंतर पायाने चेंदून ही धुणार आहे. आता हे सर्व आळे वगैरे पहिलं काम करून घेतलं होतं मी आधीच, त्याच्यामुळे मला बाहेरचं आता काही टेन्शन राहिलेलं नाही आहे. फक्त पाठीमागचं आणि हे इकडचं काही ते आता पानं बिणं पडतात हेच गाबाळ आता गोळा करायचं आणि जाळून द्यायचं एवढंच काम राहणार आहे. आणि फक्त आता शेणाने सारून घ्यायचं हे एवढंच बाहेरचं. पण आतलं माझं आता बरंचसं काम झालेलं आहे. बेड आवरून झालं, शोकेश आवरून झालं, कपाटही आवरून झालेलं आहे, जाळे वगैरे झटकले. आज उद्या माझे डबे होऊन जातील आणि फरच्या पण होऊन जातील. म्हणजे जवळजवळ दिवाळीच्या अगोदरच दिवाळी अजून भरपूर लांब आहे आणि दिवाळीच्या अगोदरच हे सगळं उरकून घेऊ राहिले लवकर. तसं म्हणजे असं झालं आहे काम म्हणून उरकलं आहे. आणि त्याच्यानंतर मग दुपारी 4च्या पुढं मग आम्ही जातो ती बिलायती काढायला. तर मग हे घरातलं सुद्धा आवरून जायचं असतं. आणि ते आता सोयाबीन विकली आहे, ते सोयाबीनचं जे होतं भुसा भरण्यासारखंच अशी पिशवी होती. आता ती सोयाबीनची पिशवी जी आहे ती धुवून काढते मी आणि ठेवून देते, म्हणजे गहू भरायला होईल ते. तर चला मी आता हे गोधडे धुवून. कशी जड आहे आणि फुलं सारखे पडत राहत आहे, काय करावं. आता झाडून घेतलं सगळं. तर हे पहिलं मी सगळं काल जेव्हा ब्लँकेट धुतले ना त्यावेळेस हे सगळं मी छानपैकी असं घासून काढलं हे आणि मग ब्लँकेट धुतलेले. तसं आता आहे ना सकाळचंच पाणी आहे म्हणून या गोधड्या आता काढल्या मी. आणि याच्यामध्ये सुद्धा 2 तर नक्कीच असणार आहे. आणि हे कसं पांढरा अस्तर आहे आणि पांढऱ्या अस्तरावर लगेच खराब होतं.
पांढरे अस्तर म्हटलं का मग हे गोधड्या खराब होतात. मग आता धुवायचं कसं एकट्याने त्याचा प्रश्न पडतो. लई जड आहे हे उचलायला सुद्धा हे. आणि भिजल्यानंतर तर खरंच ही जरा मी तर म्हणते 75च्या पुढं वजनाने होत असं नाही. आता ही मी काय केलं रात्रभरच भिजत घातली होती. आणि आता धुताना हे जे आहे ते असं कढईने असं घासलं पूर्ण पांढरी एकदम पांढरी शुभ्र निघते. आणि याला निळ जर दिली ना तर अतिशय खूप सुंदर होते, दिसायला खूप भारी. आणि रात्रभर भिजत घातली मग याला छान सुगंध पण येतो. आता कडा झाल्या, आता मध्ये घासून घेते चांगलं. जड आहे खूप. आता ही 2 दिवस वाळेल कारण आहे ना याच्यामध्ये 2 रग आहे. आणि रग पण साध्या नाही आहे. पहिल्या एकदम पूर्वीचे रग हे आता मिळतात. हे असे ब्लँकेटच्या टाईप नाही आहे. आता ही निथळून देणार आहे. इथं निथळते. आता इथं ठेवते निथळायला. चला आता इथं निथळते आणि पुन्हा पिळून घेईन मी अशीच वर अशीच उभ्यानी आणि मग वर घेऊन जाते. कसं सजलंय बघा. मस्त असं घुंगरू लावलेलं आहे. हे बा हे इथं असं मस्तपैकी. आणि हे बा घुंगरू. आणि असं जेव्हा पळतं तेव्हा अशी छुम 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 चालत राहतं. हे की नाही बच्चो. दुसऱ्याला पण लावले. टॉम बसलाय तिथं खात. टॉम बसलाय खात. ओ खा खा खा. याला पण लावलेले हे बा मस्त घुंगरू. आणि यांना आता दूध घेतात चोखून आणि पोळी ठेवतात तसेच. हो घे खाऊन घे ये. आणि गोदडी आता हे इथं वाळत घातली. गोदडी झाली आणि पाणी आलं असं झालं. माझं सर्व आता दिवाळीचं आवरून झालं. आणि अजून दिवाळी 10 दिवस दूर आहे. शेवटचं होतं आजचं. जवळजवळ 2-3 दिवसापासून लागले होते. किचन वाट्याच्या आधीचं मी यावेळेस कसं केलं जरा थोडं नियोजन पद्धतीने केलं. किचन वाट्याच्या आतलं जेवढं भांडे होते ते सर्व घासून काढले किचन वाट्यामधले. त्याच्यानंतर शेजाऱ्याच्या रकान्यामधले. मग ते सगळं मला स्टाईल वगैरे पण घासता आले. आणि शिवाय ती भिंती पण सगळ्या पुसता आल्या. नाहीतर मग कसं करायचं एक दिवस पूर्ण ते भिंतींना द्यायची. पूर्ण भिंती पुसायच्या. नंतर मग ते किचन मग ते साफसूफ स्लेट ते ज्या कडप्पा वगैरे आहे ते घासायची फरचीच्या वेळेसच. मग खूप वेळ जायचा. ते एक दिवस करायचं म्हटलं तरी तो खूप वेळ जायचा. पण हे कसं आता एक स्टेप बाय स्टेप करता करता स्वच्छ पण झालं. आणि म्हणजे हे सर्व भांडे पण झाले. आणि ह्या चिल्ल्या पिल्ल्या मला खूप त्रास देतात. ह्या भांड्या घासू लागायला होत्या. तिचं नाव सोनी ठेवलं. आणि ही आहे राणी.
तर ह्या दोघी जण इतका वैताग देतात. कामं तर करू लागती नाही बिलकुल, पण लय त्रास देतात. ही सोनी आणि राणी हे दोघी मांजरी दिसत आहे मला. बस दिवसभर उड्या मारत नाही भांड्यांमध्ये, त्या भांड्याच्या टपामध्ये. अजून त्या नांगोळ घालायची राहिली बाकी. आता हे एवढे भांडे सगळे वाळून झाले का, आणि एकदम मग मी आता ही पूर्ण खोली तुम्हाला दाखवते. स्वयंपाक खोली कसं केलंय. आणि आपल्या तिकडचं ते बिलायती आहे ते जवळजवळ निम्म वावर झालं काढून. 2 दिवस मी काही तो व्हिडिओ घेतला नाही, कारण मग ते काम दिसत नाही ना. थोडं 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 थोडंच करून असं दिवसभर हे करायचं आणि संध्याकाळी तिकडे जायचं. असं व्यवस्थित इकडं वाळतही घातलं सगळं. आणि तसं अधूनमधून तर खूप वाळत घालत होती, म्हणजे अधूनमधून सुद्धा मी हे सर्व ज्या गोष्टी ना त्या वाळतच घातल्या होत्या. त्याच्यामुळे यावेळेस काही किडे वगैरे झाले नाही याच्यात धान्यांमध्ये, कडधान्यात. आणि हे आपले सगळे बरण्या वगैरे आणि हे डबे आणि बाकीचे काल काही मी घासले. आणि त्याच्या अगोदर पण मी बरण्या वगैरे पण घासून काढलेले ते. तर आता हे वाळले का हे लावून दिल्यानंतर मग मी तुम्हाला पूर्ण किचन दाखवते. 30 तारीख आहे आणि 30 तारखेला माझं हे सर्व दिवाळीचं आवरून झालेलं आहे. आणि सुरुवातीला मी काय केलं, हे इकडचंच म्हणजे हा जो किचन वाट्याचा हा सर्व भाग स्वच्छ करून घेतला. त्याचबरोबर खिडकी आणि ह्या भिंतीसुद्धा पुसून घेतलेल्या आहे. जाळं जळमटं वगैरे सर्व काय असेल म्हणजे काढलेलं होतं जाळं जळमटं, पण तरी पण मी त्याच्यामध्ये मग पुसताना भरपूर असं निघून गेलेलं आहे. इकडचा पण खिडकीचा हा भाग सगळं धुवून वगैरे स्वच्छ करून घेतला. इकडचं सुद्धा असं सगळं पुसून वगैरे घेऊन कडप्पा वगैरे सगळं म्हणजे घासलेत मी. हे जे सगळं कडा वगैरे सगळ्या घासल्यात, हे माझं झालं. आणि इकडचे हे माझे सर्व डबे पण झालेले ते. आणि यावेळेस नवीन बरण्या काढल्यात मी काही. हे 3, 4, 5 बरण्या मला आईने दिल्यात नवीन. आणि ह्या पद्धतीने माझं हे पण झालेलं आहे. तर हा सगळं म्हणजे जे किचनचा पूर्ण जे भाग आहे हा सगळं म्हणजे स्वच्छता पूर्ण झालेली आहे. चला आता जायचं आहे आम्हाला वावरामध्ये बिलायती काढायला. तर आता वाजले आहेत 3, म्हणजे अजून 1 तास थोडासा आराम करते आणि जाते. चला तुम्हाला दाखवते आज बिलायती किती काढलेली ते. A few moments later. चला मी 2 दिवस म्हणजे व्हिडिओ काढला नाही, कारण मग काय होतं काम दिसत नाही. आणि हे आपलं 2 दिवस म्हणजे त्याच्यानंतर हे एवढं काम झालेलं आहे, हे एवढं काढलेलं आहे पूर्ण इतकं इथून इथं. आणि खूप असं दाट वगैरे तिकडं आहे, खूप इकडं ह्या साईडला आहे ना खूप दाट आहे. आणि असं इतकं बी आहे, म्हणजे हे जे बी आहे ना एकदम मोहरीच्या दाण्यावानी एकदम डोक्यामध्ये उडतं असं काढता काढता इतकं म्हणजे ते पक्व झालेलं आहे. आणि सची आत्ताच आली शाळेतून आणि सचीचा परवा वाढदिवस आहे. का ग सची? सचीचा परवाच्या दिवशी वाढदिवस आहे. आणि काय काय बनवायचं आहे परवा म्हणजे 1 तारखेला सचीचा वाढदिवस आहे. काय बनवायचं आहे सची बड्डेला? गुलाबजाम. अजून आमचं चाललं आहे पाववडा आणि गुलाबजाम आणि केक. आणि तिचा भाऊबीजेला पण दुसऱ्यांदा वाढदिवस होतो, कारण त्यावेळेस सगळे जमतात. आणि त्याच्यामुळं काय तिथीनुसार आणि तारखेनुसार उद्या आहे. आणि तिथीनुसार नंतर तिचा वाढदिवस होईल, तिचे बाबा आई आल्यानंतर. तिथीनुसार आणि जन्मानुसार. हां म्हणजे तारखेनुसार. आणि हे एवढं आता आपलं भरपूर काम झालेलं आहे. तर इकडचं लागलं होतं, हे इकडं खूप दाट आहे, तिकडचं अजून तर भरपूर करायचं आहे. म्हणजे अजून भरपूर मोठं वावर आहे. आणि हे जवळजवळ 4 एकर वावर आहे. आणि कसं केलं बघा, वावरामध्ये एवढी बिलायती होस तर काय काम करत होते वाटेवाले काय माहिती. आणि काय नुसतं हे काम तर आमच्या चांगली आता अंगावर पडलं आहे. तसं आहे हे. वाटेवाले फक्त वाटे घेऊन गेले आणि हे खरकट उचलायला आले नाही. दीदी आता काम करू राहिली. इकडे बघ. सचीला आता काय काटेरीत काम करावं नाही का, सची बसली आहे. काकांनी करू राहिले. इकडे एवढं बिल आहे ते अजून, आणि इकडे एवढं खूप अशी इतकी
आणि हे झालंय इकडे बघ, इकडे दाखव. हे एवढं झालंय ना, ते एका जागामध्येच खूप आहे. आणि अजून तर मी तर म्हणते निम्म सुद्धा वावर गाठलेला नाहीये. तुझं काय म्हणणं आहे? नसेल झाली ही. तुझं काय म्हणणं आहे? 5 दिवसात होईन का हे? तुझं काय म्हणणं आहे? 5 दिवसात होईन का हे? नाही नाही, आज 5 दिवस होईल. 5 दिवसात आपलं झालं होतं का ते? झाले होते का? नाही. 10-15 दिवस लागले होते.